नमस्कार मित्रांनो, मत्स्य अवतार हा भगवान विष्णूचा पहिला अवतार झाला आहे. माशाच्या रूपात अवतार घेतलेल्या भगवान विष्णूने एका ऋषीला सर्व सजीव प्राण्यांना एकत्र करण्याची सूचना दिली. जेव्हा पृथ्वी बुडत होती तेव्हा भगवान विष्णूने माशाच्या रूपात ऋषीच्या नौकेचे रक्षण केले. त्यानंतर ब्रह्मदेवाने जीवनाची पुनर्निर्मिती केली. दुसऱ्या मान्यतेनुसार जेव्हा एका राक्षसाने वेद चोरले आणि समुद्राच्या खोलवर लपवले, तेव्हा भगवान विष्णूने माशाचे रूप धारण केले. ते परत मिळवले आणि त्यांना पुनर्संचित केले. मत्स्य अवताराची कथा. एकदा ब्रह्मदेवाच्या निष्काळजीपणामुळे एका मोठ्या राक्षसाने वेद चोरले. त्या राक्षसाचे नाव हयग्रीव होते. वेदाच्या चोरीमुळे ज्ञान नष्ट झाले, अज्ञानाचा अंधार सर्वत्र पसरला आणि पाप आणि अधर्म पसरला. धर्माचे रक्षण करण्यासाठी भगवान विष्णूने माशाचे रूप धारण केले, हयग्रीवला मारले आणि वेदांचे रक्षण केले. येथे भगवानांनी माशाचे रूप धारण केले ही आश्चर्यकारक कथा आहे. अशी आहे. कल्प संपण्यापूर्वी एक सद्गुणी राजा तपस्या करत होता. राजाचे नाव सत्यव्रत होते. सत्यव्रत केवळ सद्गुणीच नव्हे तर उदारही होते. सकाळ झाली होती. सूर्य उगवला होता. सत्यव्रत 9 कृतमाला नदीत स्नान करत होता. स्नान केल्यानंतर जेव्हा त्याने पाणी अर्पण करण्यासाठी हातात पाणी घेतले, तेव्हा त्याच्यासोबत एक लहान मासाही आला. सत्यव्रतने मासा नदीत सोडला. मासा म्हणाला, राजा, मोठे जलचर प्राणी लहान प्राण्यांना मारतात आणि खातात. नक्कीच कोणीतरी मोठे प्राणी मलाही मारून खातील. कृपया माझा जीव वाचवा. सत्यव्रताचे हृदय करुणेने भरले. त्यांनी मासा त्याच्या पाण्याच्या भांड्यात ठेवला. मग एक चमत्कारिक घटना घडली. रात्रभर माशाचे शरीर इतके मोठे झाले की भांडे त्याला सामावून घेण्याइतके लहान झाले. दुसऱ्या दिवशी मासा सत्यव्रताला म्हणाला, राजा, मला राहण्यासाठी दुसरी जागा शोधा, कारण माझे शरीर वाढले आहे. मला हालचाल करायला खूप त्रास होतो. सत्यव्रतने कमंडलूतून मासा बाहेर काढला आणि पाण्याने भरलेल्या भांड्यात ठेवला. इथेही रात्रभर माशाचे शरीर इतके वाढले की भांडेही त्याच्यासाठी राहण्यासाठी खूप लहान झाले. दुसऱ्या दिवशी मासा पुन्हा सत्यव्रताला म्हणाला, राजा, मला दुसरीकडे राहण्याची व्यवस्था करा, कारण भांडेही माझ्यासाठी खूप लहान होत चाललेले आहे. मग सत्यव्रतने मासा बाहेर काढला आणि एका तलावात ठेवला. पण तलावही माशासाठी खूप लहान ठरला. मग सत्यव्रतने मासा नदीत आणि नंतर समुद्रात टाकला. आश्चर्याची गोष्ट म्हणजे समुद्रातही माशाचे शरीर इतके वाढले होते की ते राहण्यायोग्य नव्हते. म्हणून मासा पुन्हा सत्यव्रताला म्हणाला, राजा, हा समुद्रही माझ्यासाठी योग्य नाही. मला राहण्यासाठी दुसरीकडे कुठेतरी शोधा. सत्यव्रत आश्चर्यचकित झाला. त्याने असा मासा यापूर्वी कधीही पाहिला नव्हता. तो आश्चर्यचकित स्वरात म्हणाला, माझे मन आश्चर्याच्या सागरात बुडवणारा तू कोण आहेस? माशाच्या रूपात श्रीहरी उतरले. राजा, भगवान हरी माशाच्या रूपात उतरले. राजा, हयग्रीव नावाच्या राक्षसाने वेद चोरलेले आहे.
जग अज्ञान आणि अधर्माच्या अंधारात बुडालेले आहे. मी हयग्रीवला मारण्यासाठीच माशाचे रूप धारण केले आहे. आजपासून 7व्या दिवशी पृथ्वी पुन्हा विनाशाच्या चक्रात बुडेल. समुद्र फुगून जाईल. भयानक मुसळधार पाऊस पडेल. संपूर्ण पृथ्वी बुडेल. पाण्याशिवाय काहीही दिसणार नाही. एक नाव येईल. सर्व धान्य आणि औषधी बिया घ्या आणि 7 ऋषीसह नावेत चढा. मी त्यावेळी पुन्हा तुम्हाला दर्शन देईल आणि आत्म्याचे ज्ञान देईल. त्या दिवसापासून सत्यव्रत हरीची आठवण करून सर्वनाशाची वाट पाहू लागला. 7व्या दिवशी सर्वनाशाचे दृश्य दिसले. समुद्र फुगून वाहू लागला आणि भरून वाहू लागला. भयानक मुसळधार पाऊस सुरू झाला. थोड्याच वेळात संपूर्ण पृथ्वी पाण्याने व्यापली गेली. त्या क्षणी एक नाव दिसली. सत्यव्रत 7 ऋषीसह नावेत चढला. त्यांनी सर्व प्रकारच्या धान्याच्या बिया आणि औषधी वनस्पतींनी नावेत भरली. विनाशाच्या महासागरात नाव तरंगू लागली. नावेशिवाय काहीही दिसत नव्हते. अचानक माशाच्या रूपात भगवान विष्णू विनाशाच्या महासागरात प्रगट झाले. सत्यव्रत आणि 7 ऋषींनी माशाच्या रूपात भगवान विष्णूची प्रार्थना करण्यास सुरुवात केली. भगवानाकडूनही ज्ञानप्राप्ती झाल्यानंतर सत्यव्रताचे जीवन धन्य झाले. तो जिवंतपणीच मुक्त झाला. प्रलयाचा क्रोध शांत झाल्यावर माशाच्या रूपात भगवान विष्णूने हयग्रीवला मारले आणि त्याच्याकडून वेद घेतले. भगवान विष्णूने वेद ब्रह्माला परत दिले. अशा प्रकारे माशाचे रूप धारण करून भगवान विष्णूने केवळ वेदांचेच रक्षण केले नाही, तर जगातील प्राण्याचे अपार कल्याण देखील केले. हा व्हिडिओ तयार करताना बोलताना माझ्याकडून काही चूक झालेली असेल तर मी आपली सर्वांची माफी मागतो. जर तुम्हाला ही कथा आवडली असेल तर कृपया माझ्या चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा. कमेंट्समध्ये हर हर महादेव लिहा. धन्यवाद. नमस्कार. जय हिंद. जय महाराष्ट्र. जय भारत.